व्यवस्था पाहताय त्या सर्वांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया। चला व्यासपीठावर आलेल्या तमाम सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। जाऊया आपण मॅच कडे। सामना रंगला जातो। एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळतंय करंजडे नाईट रायडर्स आणि त्यांच्या बरोबर खेळणारा संघ असेल तो म्हणजे सुपर किंग। असे दोन बलाढ्य संघ पाहायला मिळतील आजच्या या मॅच मध्ये खेळताना। चला सामन्याला सुरुवात करूया आपण। पहिला गोलंदाज बॉलिंग मार्क वर राज विखारेला आपण पाहताय। त्याच्या समोर प्रथमेश कैकाडी नॉन स्ट्राइक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल। बॅट्समन जय भोईर आणि प्रथमेशाची जोडी। एका बाजूला नाईट रायडर दुसऱ्या बाजूला सुपर किंग अशी दोन संघ पाहायला मिळतील। एका बाजूला आपण पाहिलं प्रथमेश स्ट्राइक एंडवर राज विखारे यांचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर मात्र इथून सुरुवात। पहिलाच बॉल और फुल टॉस फटका सुरेख पाहायला मिळेल। डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून खेळलाय। या मॅचला सुरुवात होत असताना पहिल्याच बॉलवर खाता ओपन केलाय प्रथमेश कैकाडी यानं टीमचा 4 अंकाने चौकार। पीठावर सन्माननीय पाहुणे राजेंद्रजी मुंडकर साहेबांचं इथे शुभागमन झालंय। महेशजी पवार साहेबांचं इथे शुभागमन झालंय। त्यांचं सुद्धा आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत। जाऊया मॅच कडे। या वेळेला मात्र यष्ट्यांच्या मधोमध पकडले जात आहेत। लेग बिफोर द विकेट LBW बॅट्समन OUT प्रथमेश कैकाडी बाद। विकेट हॅट्रिक घेतली तर भरतजी साबळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। आज बक्षिसांची खैरात तुम्हाला पाहायला मिळेल। मग खेळाडू असतील त्यानंतर आपण पाहिलं तर सर्वांसाठी पारितोषिक आज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। अशी एकमेव रायगडामधील लीग की त्या स्पर्धेमध्ये ATM खुला केला जातो। प्रेक्षकांची अगदी आपण जर विचार केला तर प्रेक्षकांसाठी सुद्धा पारितोषिक, त्यानंतर मग अंपायर्स, कॉमेंटेटर, स्कोरर, लाईव्ह, डीजे या सर्वांसाठी पारितोषिक सुद्धा दरवर्षी पाहायला मिळतात। अशी एक रायगडामधील करंजडे गावातील पनवेल तालुक्यातील अभिमानाची सन्मानाची आणि क्रिकेटचा दर्जा उंचावणारी स्पर्धा म्हणजे KPL पर्व 6व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे। अगदी जर आपण विचार केला तर मॅच क्रमांक तुम्हाला पाहायला मिळेल 18वा सामना पाहायला मिळत आहे। म्हणजे आज खूप चांगल्या पद्धतीने सर्व टीमने सपोर्ट केलाय, सहकार्य केलाय आणि आज मात्र यशस्वीरित्या स्पर्धेचं अगदी सांगता तुम्हाला पाहायला मिळेल। सनी कैकाडी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। समोर राज। चला मॅच सुरू करा। राज बराच टाइम जातोय। पुढचा बॉल आणि पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूला पहिला बॉल फेस करताना खेळत असताना पाहायला मिळतात। अगदी जर आपण विचार केला तर सनी यांना बीट केलाय। व्यासपीठावर आपण पाहताय सन्माननीय पाहुणे अगदी अमोलजी मोहिते साहेब असतील, दत्ताजी चव्हाण साहेब, अमितजी पारंगे साहेब आणि सुनीलजी वारेकर साहेब पाहायला मिळत आहेत। आयुषी इन्फोटेक आपण पाहताय आणि त्याची करंजडे आपण पाहू शका सोसायटी आणि त्याचे सर्व मेंबर्स पाहायला मिळत आहेत। सर्वांचं मात्र आपण करूया हार्दिक 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 असं स्वागत। या वेळेला मात्र डाईव्ह लगावली जाते। यष्टांच्या मागे पाहायला मिळतील परेश गायकेरण आपण पाहताय। थोडीशी डाईव्ह लगावताना आपण पाहिलं तर दुखापत पाहायला मिळतीये। पाणी न्या बघा। ओके
किट पाहिजे बघा, किट न्या, फर्स्ट एड किट. चला, व्यासपीठावर सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व आमची आयुष्य आपण पाहू शकाल आणि त्या सोसायटीची सर्व मेंबर्स इथे उपस्थित झालेले सेक्टर 5A पाहायला मिळेल. सन्माननीय आमची मोहिते साहेब असतील, अमोलजी मोहिते, दत्ताजी चव्हाण, अमित पारंगे आणि सुनीलजी वारेकर असे सर्व आमची सोसायटीचे मेंबर, सर्व मान्यवर आणि त्या सर्वांचा आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान. एंटरटेनमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून आमचा मिकी माऊस पाहायला मिळेल. काल एलिफंट टॉईज ला आपण पाहिलं, आज छोटा भीम पाहायला मिळेल आणि मिक्की माऊस, मिक्कीला आपण पाहत आहे. छोटा भीम म्हटलं तर अगदी लहान लहान मुलांसाठी आवडीचा कार्यक्रम. सर्व आमची पाहुणे त्यांचा इथे सन्मान आपण करतोय. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय सन्माननीय राजेंद्र मुंडकर साहेब आणि महेशजी पवार साहेब असतील, त्यांचा सुद्धा सन्मान आपण करूया. त्यांना विनंती, आपण यायचा आपल्या सन्मानाचा स्वीकार करा या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून मात्र फटका सजवलाय सनी कैकडे यांच्या बॅट मधून. 3 बॉल डॉट केले आणि 4थ्या बॉलवर मात्र प्रहार केलाय. येतो नाईट रायडर टीम साठी हा दर्जेदार षटकार. षटक पहिले समाप्त झालाय. राज भिखारी यांचं पहिलं षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळाली ती अगदी 10 धावा. 10 ऑन अ बोर्ड, 10 रन्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मग विचार जर केला आपण, स्ट्राइक वर आता जय भोईर एक आक्रमक खेळाडू आहे, त्याच्या समोर गोलंदाज परेश कायकर पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2. परेश यांचा हा बॉल ऑन साइड ला खेळतात. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि या फिल्डिंग नंतर मात्र एक सिंगल मिळाली आणि या सिंगल मात्र रन स्कोर कार्ड वर 11 धावा पाहायला मिळतील. 11 रन्स ऑन अ बोर्ड पाहायला मिळत आहेत. 11 धावा स्कोर कार्ड वर जोडल्या जात आहेत. 11 धावा लागत असताना मग थोडस फिल्डिंग मध्ये चेंजेस, बदलाव पाहायला मिळेल. लीग जर आपण पाहिली तर अप्रतिम लीग तुम्हाला पाहायला मिळत आहे.
चला स्पीडअप करायचा आहे. चला सुपर किंग टीम राज जरा बराच वेळ घेताय. पहिल्या षटकाला सुद्धा वेळ गेलाय कारण खूप साऱ्या मॅचेस आहेत. मॅच क्रमांक 18 त्यानंतर आणखी 2 मॅचेस त्यानंतर मग परेश गायकर यांच्यासाठी विकेट रायटिंगसाठी स्मिथ आणि शौर्य यांच्याकडून 1000 रुपये आणि सनी गायकडे यांनी 2 षटकार जर मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. या वेळेला मात्र चेंडू वेगाने निघालाय. तिथे आर्यनला आपण पाहिलं असेल, आर्यनला बीट गेलाय आणि चेंडू मात्र सरळ सीमा रेषेच्या बाहेर सनी गायकडे यांच्या बॅट मधून आलाय. हा चौकार. हा बॉल चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. परेश गायकर यांच्यासाठी विकेट हॅट्रिक जर घेतली तर भरत साबळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. बक्षिसांची खैरात स्मिथ अँड शौर्य यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. खूप प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. स्लोवर वन पाहायला मिळतं. व्हेरिएशन केलाय. चेंज ऑफ द पेस होता. गती परिवर्तन मिश्रण पाहायला मिळाला आणि त्या मिश्रणाचा फायदा केलाय तो टीम सुपर किंग्स टीमला मिळालाय. परेशांना मिळाली सफलता. नाईट रायडर संघाला लागलाय धक्का. सनी कैकडी बाद. आजचा दिवस जर आपण पाहिला प्रजासत्ताक दिन पाहायला मिळतोय आणि प्रजासत्ताक दिनाच्या आपण सर्व भारतीय बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आपण दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारी या दिवशी आपण पाहिलं तर सुरुवात करतो किंवा 26 जानेवारीला मेगा फायनल या स्पर्धेचा रूपरेषा दरवर्षी ठरलेली असते आणि तीच यंदा सुद्धा रूपरेषा पाहायला मिळते. तुम्हाला चांगलं आयोजन चांगलं नियोजन अशी चांगली संकल्पना पाहायला मिळते. सर्व आमचे ग्रामस्थ मंडळ करंजाडे खूप सारी मदत खूप सारी मेहनत सर्वांची आहे. रोज सुद्धा आपण त्यांचा नामोल्लेख करतो. आज सुद्धा त्या सर्व गोष्टींचा नामोल्लेख आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. प्रत्येक टीमचे डगआउट तुम्हाला पाहायला मिळतात. प्रत्येकाची फटका सुरेख या वेळेला पाहायला मिळतोय. परंतु क्षेत्ररक्षक आहे. आणखी एक विकेटचा पतन. आणखी एक धक्का लागलाय. बॅक टू बॅक इथून मात्र पाहायला मिळतोय. तू चल मैं आया. इथून मात्र विकेट डाऊन होताना अडचणी वाढल्या जात आहेत. पडझड सुरू झाली आहे नाईट रायडर्स संघाला. आणखी एक धक्का.
परदेशी साईबाबा त्यांचं मंदिर सुद्धा आपल्या करंजडे गावामध्ये पाहायला मिळतोय आणि तिथे अगदी साई भंडारा असा हा कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या साई भंडाऱ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना निमंत्रण दिलं जात आहे। आमची विद्यमान उपसरपंच आपण पाहते करंजडे ग्रामपंचायत सागरबाई अंग्रे यांच्या वतीनं सर्वांना निमंत्रण असेल की आपण यायचं आहे। धावसंख्या आहे 15 धावा, 15 ऑन अ बोर्ड आणि त्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवा। अगदी आपण सर्वांनी येऊन मग महाप्रसाद असेल, बाकी खूप सारे कार्यक्रम त्या अगदी त्या दिवशी पाहायला मिळतील आणि हा साई भंडारा अगदी शिर्डीचे साईबाबा तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं मंदिर आणि तिथे ते 29 तारखेला गुरुवारी हा साई भंडाऱ्याचा कार्यक्रम असेल। चला मॅच कडे जाऊया आपण। राज विकारे पुन्हा एकदा षटक हाताळण्यासाठी तयार झालाय। षटक क्रमांक 3 पाहायला मिळत आहे। या वेळेला आपण पाहताय यष्टांच्या मागे परेशान आपण पाहताय, त्यानंतर रनचा प्रयत्न केलाय बॅकवर्ड साइडला आपण पाहू शकाल। रन्स आपण पाहिल्या तर अगदी जोडल्या जात आहेत 2 आणि या 2 मात्र टीमची धावसंख्या पुढे सरकली 17 या अंकावर। आदिवासी प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचे अध्यक्ष मुख्य आयोजक जे कृष्णा वाघे असतील त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून। एक जबरदस्त स्पर्धा याच मैदानावर पण प्रज्वल पाहिली होती, ती कव्हर सुद्धा आपण केली आणि चांगलं आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं। 108 वाड्या पनवेल तालुक्यामधील एकत्रित आल्या होत्या आणि त्यांची ती स्पर्धा आपण पाहिली। पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राज्याच्या बॉलवर, परंतु मिस झालाय, फटका एक्झिक्यूट झाला नाही, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय। टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली जाते ती तब्बल 15 रन्स, 17 रन्स, 17 ऑन अ बोर्ड, 17 ऑन अ बोर्ड। टीमची धावसंख्या पुन्हा एकदा राज सज्ज झालाय। जय कडून अपेक्षा, जयवर जबाबदारी या वेळेला आपण पाहत आहे। गली क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, तितकी चांगली फेकी, फक्त सुरक्षित पोहोचले क्रीज मध्ये पाहायला मिळतील तुम्हाला बॅट्समन होते। आदेश फडकेला आपण पाहत आहे। आदेश फडके मैदानाच्या आतमध्ये, आदेशवर आता जबाबदारी आली आहे। आदेशकडे सुद्धा चांगला खेळ करण्याची क्षमता आहे आणि ती क्षमता आता या 2 बॅट्समनला सलामीचा जय। त्यानंतर आदेश फडके 6व्या क्रमांकावर मिडल ऑर्डर मध्ये आलाय आणि आता त्यांना ही जबाबदारी स्वीकारून मात्र धावसंख्या जोडणं, धावसंख्या जमवणं आता खूप महत्वाचं राहणार आहे, कारण सिच्युएशन अशी बनली आहे। सर्वच आपण पाहिले संघ, अगदी जर विचार केला तर असा कोणताही संघ नाहीये की मग ज्यांना अव्वल स्थानी सध्या आपण पाहिलं तर थांबलाय। जर तरचा खेळ पाहायला मिळेल, जर तर सारं काही डिपेंड असेल आता या लीगचं भविष्य। प्रत्येक टीम यावेळेला राज विकारेला आपण पाहत आहे, थोडासा स्किड झालाय, तिथून पाय निसटला, अगदी पडताना पाहायला मिळाला, परंतु अवांतर बॉल फेकलाय, वाईटची धाव सोडली गेली आणि वाईट न मात्र धावसंख्या स्कोर कार्ड वर पाहायला मिळतील त्या 19 धावा, 19 ऑन अ बोर्ड। हॅलो 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 हॅलो। या वेळेला आपण पाहताय पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या बॉलवर मात्र आणखी एक सिंगल मिळाली आणि सिंगल ना तर 20 धावा। एक धावीचं महत्व, एक धावेनं पुढे सरकणं आता मात्र करावं लागेल या दोन्ही बॅट्समनला। जे फटके येतील, ज्या धावा येतील त्या धावा जोडाव्या लागतील, कमीत कमी 50 पर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे प्रज्वल। तर या मॅच मध्ये कुठेतरी गोलंदाजी करताना नाईट रायडर्स संघाला एक ऊर्जा आणि बळ मिळणार आहे आणि त्यासाठी प्रयत्न कसे राहतील जय भोईर आदेश फडके। जय भोईरच्या समोर हा बॉल मात्र अगदी
टर्न केला जातो, उचली घेतली जाते, समोरून बॉलला मात्र थोडस बाउन्स दिलाय आणि नजरे समोर निघालाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. इथून मात्र आपण पाहताय षटक 30 रन पूर्ण झालाय. 18 बॉलचा खेळ संपला आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर टीम पोहोचली बॅटिंग करताना नाईट रायडर संघ सुपर किंगच्या समोर. धावसंख्या 20 धावा, 20 ऑन बोर्ड. करंजडे प्रीमियर लीग वर्ष 6वं पाहायला मिळत आहे. 6व्या वर्षामध्ये एक जबरदस्त स्पर्धा, खूप चांगलं आयोजन नियोजन, भोजनाची सुद्धा तयारी सुरू आहे. दुपारच्या सत्रामध्ये भोजन सुद्धा असेल. सन्माननीय आमच्या करंजडे गावचे पोलीस पाटील कुणालजी लोंढे साहेबांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं आपण करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून केपीएल मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. खूप सारी मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून गेले 2 दिवस पाहत आहे. आजचा रविवार, आजचा सोमवार आणि त्यानंतर मग 26 जानेवारी म्हटलं तर सर्वांसाठी सुट्टीचा हा दिवस. आणि मग अशा वेळेमध्ये खूप सारे प्रेक्षक संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय सुमित राठोड. या वेळेला बॅटच्या समोर दिलाय आणि उडवलाय आदिश फडके ऑन द फायर. आपल्या बॅटचा फेस खोलतोय, आपल्यामध्ये गुणवत्ता दाखवत असताना स्वीट साऊंड असा आवाज सुद्धा ऐकायला मिळाला ऑन साइडच्या वरतून. षटकार या वेळेला आपण पाहताय मिड विकेट मध्ये डीपला आपण पाहताय सिंगल मिळाली. सिंगल रन स्कोर कार्ड वर आता 27 धावा. जबाबदारी आता घेतली आपल्या खांद्यावर आदेशनं आणि त्या जबाबदारीला खेळत असताना आता त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल आणि धावसंख्या 27 धावा. कितीचा आव्हान, कितीचं टार्गेट, किती धावसंख्या जोडीने मात्र या मॅच मध्ये टार्गेट दिले जाईल. सुमित राठोड या वेळेला आपण पाहताय अगदी आपटलेला बॉल आणि या बॉल वर मात्र घडलं जात आहे लॉंग लेगचं क्षेत्र, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. अगदी लालच दाखवली, थोडस मी म्हणेन हात खोलण्याची संधी दिली आणि त्या बॉल वर मोह आवरू शकला नाही. आणि इथून मात्र बॅट्समन क्रमांक 5 झालाय तो नाईट रायडर टीमचा 5वा खेळाडू जय भोईर. हॅलो 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 चेक चेक हॅलो 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 हॅलो. करंजडे प्रीमियर लीग या स्पर्धेचा अंतिम शेवटचा दिवस पाहायला मिळतोय. मेगा फायनल, मेगा फिनाले. संध्याकाळच्या सत्रामध्ये साऱ्या गोष्टींचा उलगडा पाहायला मिळेल. या वेळेला हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, झेल खाली, राजनं चुकी केली. संधी होती राजला, अगदी सहज झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निसरलाय आणि या बॉल वर मात्र
धावा मिळाल्या, एक सिंगल, आणि या सिंगलने धावा संख्या 28. बॉल बाकी असतील या षटकामधील एक बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 28 धावा पाहायला मिळत आहेत. सध्या जर तर वर मी म्हणेन साऱ्या गोष्टी आता निर्भर राहिलेत. प्रत्येक टीमचं भविष्य एकमेकांवर अवलंबून आहे. या गोष्टी सुद्धा नक्कीच पाहायला मिळतील. त्यावेळेला हा बॉल चांगला प्रतिम पाहायला मिळतोय. या बॉलवर मात्र बीट केला डॉट बॉल, आणि इथून मात्र चांगला बॉल आदेशला बीट केला जात आहे. 24 बॉलचा खेळ संपलाय आणि 24 बॉल नंतर 4 षटकं पूर्ण झाली. पूर्वार्ध सुरू आहे आणि या पूर्वार्धामध्ये तब्बल धावा संख्या जोडली गेली ती 28 धावा 24 बॉल नंतर. शेवटचं षटक घेऊन आलाय नितीन गायकरला आपण पाहताय. गायकवाड, नितीन गायकवाड या वेळेला अक्रॉस द खेळण्याचा प्रयत्न, झेल खाली होते. अमित ठाकूर यांना आपण पाहता. आणखी झेल सुटलाय. मागच्या बॉलवर आपण पाहिलं झेल सोडला राजनाथन, झेल सोडलाय अमितनं, आणि या बॉलवर मात्र मिळाली सिंगल. 29 धावा स्कोर कार्ड वर पाहायला मिळत आहेत. 29 ऑन अ बोर्ड. थोडीशी लो धाव संख्या, कमी धाव संख्या पाहायला मिळत आहे. तर उच्चांक वाढवण्यासाठी आदेशला प्रयत्न करावे लागतील. यावेळेला आदेश चांगला फटका खेळतोय. क्षेत्ररक्षक आहे, बीट केलाय, इनफिल्डला क्लिअर करतोय. आदेशच्या बॅट मधून आलाय. आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय सनराइज करंदळे या दिशेनं. आणखी 4 धावा. दोन संघ पाहायला मिळतात. सुपर किंग नाईट रायडर यांचे शीर्षक गीत टायटल सॉन्ग पाहायला मिळत आहेत. परंतु हा बॉल चौकाराला आहे आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धाव संख्या 33 धावा. या वेळेला सुद्धा समोरच्या दिशेला स्ट्रेट फॉरवर्ड करतोय आणि सरळ इथून पाहायला मिळतोय. आणखी एक जबरदस्त स्ट्रोक. ज्या वेळेला अडचणीमध्ये संघ असतो त्या वेळेला आदेश फडकेने ती कामगिरी केली आहे. आज तीच कामगिरी त्याच्या माध्यमातून रीडगडच्या मैदानावर 6 मध्ये टीचची गरज होती. 5 षटकार अगदी आपण पाहिले होते आणि इथून मात्र आणखी एक चौकार. टीमची धाव संख्या तब्बल जोडली ती म्हणजे 37 धावा. मिळतात तुम्हाला छोटा भीम, अगदी माफी असावी, छोटा भीम तुम्हाला पाहायला मिळतंय. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. बाहेर बाहेर तुम्ही तर बाहेर मॅच चालू आहे. चेंडू अडला, बॉल अडला तर परत प्रॉब्लेम नको. मिक्की चला तुम्ही सुद्धा या बाजूना. आणि इथून मात्र या बॉलवर तब्बल 2 धावा जोडल्या आणि 2 न मात्र 39 धावा. एकच आहे. अडतीस धावा. बॉल आता बाकी असतील 2 बॉल, 2 चेंडू राहिले. 2 मध्ये आता जर विचार केला आपण किती धावा येतील, मोठी धावा संख्या येईल का, मोठे फटके येतील का, 40 प्लस धावा पाहायला मिळतील.
अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता, परंतु या बॉलवर जर आपण पाहिलं तर एक रन इथून पूर्ण केली आणि लेग बाईची धाव. लेग बाईसनं टीमची धावसंख्या पुढे सरकली ती 39 या अंकावर. शेवटचा आता अंतिम बॉल राहिलाय. शेवट कसा असेल, आदेश फडकेच्या बॅट मधून मोठा फटका येईल का आणि या मोठ्या फटक्यानंतर धावसंख्येचा उच्चांक थोडासा वाढला जाईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं बनते. पुढचा बॉल आदेश फडके आणि त्याच्या बॅट मधून हा दमदार फटका पाहायला मिळालाय, परंतु या बॉलवर मात्र चेंडू निघालाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. जरी मेन खेळाडू बाद झाले होते, त्यानंतर 6व्या क्रमांकावर आदेशाला जबाबदारी त्याने स्वीकारली आणि जबाबदारी स्वीकारत असताना 3 चौकार 1 षटकार अशी त्याची बॅटिंग पाहायला मिळाली आणि संघाला नेऊन ठेवलंय त्यानं तब्बल 43 या अंकावर. 43 अंकावर 21 धावा वैयक्तिक पाहायला मिळाल्या, 43 धावा आणि टार्गेट 44 चा. चला नेक्स्ट मॅच चा टॉस होईल. मॅच क्रमांक 19 असेल. करंजडे वॉरियर्स एका बाजूला भाऊ माद्रे साजन माद्रे, तर दुसऱ्या बाजूला सनराइज करंजडे म्हणजे दिनेशजी शेलार असतील, मंगेश शेलार, कर्णा शेलार असतील, यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चला टॉस साठी आपण हॅलो. तर दोन्ही संघामध्ये टॉस होता. दीपक पाटील सर. ओ दीपक पाटील सर. दोन्ही संघामध्ये टॉस होतोय. हॅलो, काय निर्णय असेल? निर्णय काय असेल तुमचा? क्षेत्ररक्षक. तर सनराइज संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षक स्वीकारलं. तुमच्या वाट्याला आली फलंदाजी. किती धावांचा टार्गेट असेल? तरी आमचं 70-80 तरी टार्गेट आहे. बघू आता. धन्यवाद. दोघांना शुभेच्छा देतो. वलिया मॅच कडे. मॅच पण इम्पॉर्टंट आहे. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. धन्यवाद. सनराइज संघाने टॉसचा काल जिंकलाय. त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. हॅलो. सन्माननीय व्यासपीठावर तुम्ही पाहताय नितीन शेठ गायकवाड साहेब इथे उपस्थित झालेत. ब्रँडेड ग्रुप वरचे ओळे आपण पाहताय. दुश्मन आणि रॉकीबाई बैलाचे मालक आहेत. त्यांचं व्यासपीठावर शुभागमन झालंय. त्यांचं आपण करूया. मी राजेशजी दादांना विनंती करतो, चौधरी यांना विनंती करतोय आपण हा सन्मान करायचा आहे.
त्यानंतर प्रताप दादा सुद्धा उपस्थित आहेत. प्रतापजी कुर्वे साहेब असतील, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी अतिश दादांना विनंती करतो आपण सन्मान करायचा, मॅच चालू करायची आहे. चल बॅक टू द क्रिकेट जाऊया मॅच कडे. आपण सामना रंगतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र प्रहार केलाय सनी कैकाडी. गोलंदाजांनी त्यांच्या पहिल्याच बॉलवर मात्र चौकारण खातं ओपन केलाय. राज विकारी खेळतोय. 4 धावा. सन्माननीय नितीनजी गायकवाड साहेबांचा इथे सन्मान करतोय. ब्रँडेड ग्रुप आपण पाहतोय वरचे उले. वागेश्वरी आपण पाहता इथून बिलॉंग करतायत. दुश्मन आणि रॉकी बैलाचे मालक. त्यानंतर प्रतापजी कुर्वे साहेबांचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वच ठिकाणी आपण पाहिलं तर शासकीय कार्यालय असतील, त्यानंतर शाळा महाविद्यालय कॉलेज, प्रत्येक ठिकाणी मग ज्या आपण पनवेल मधील सोसायटीज पाहू शकाल, प्रत्येक ठिकाणी आज आपण पाहिलं तर प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय आणि भारतीय ध्वजाला आपण सलामी देतोय. त्यानंतर मानवंदना देत असताना भारताचा स्वाभिमान अभिमान राखण्याचा आपण प्रयत्न करतोय. कारण 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी आपण या साऱ्या गोष्टी करत असतो, परंतु अगदी मी प्रत्येकाने वर्षभर या मनामध्ये भारताचा अभिमान जोपासणं, अभिमान वाचवणं महत्वाचं आहे. या साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण शिवजयंती आली, एक दिवस आपण शिवजयंती साजरी करतो. रामराज्यासाठी रामनवमीचा एक दिवस असेल, हनुमान जयंती, साऱ्या गोष्टी भारतीय संस्कृती मित्रांनो. परंतु आजची तरुण पिढी, यंग पिढी, त्या यंग पिढीने साऱ्या गोष्टी जोपासणं खूप महत्वाचं आहे. अगदी जबाबदारी पूर्ण भारताची मी म्हणेन या तरुणांवर आहे. 4 हॅट्रिक साठी, षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा भरत दादा साबळे यांच्याकडून पारितोषिक येत आहे. टीम सुपर किंग या वेळेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न सनी कैकाडी यांचा पाहायला मिळालाय. हिट झाली नाही, ओव्हर थ्रो पाहायला मिळालाय आणि चेंडू सरळ निघालाय. ओव्हर दी रोक ओव्हर थ्रो. या बॉलवर 6 धावा. षटकार 4 चौकार ओव्हर थ्रो 2 धावून अशा 6 धावा. धावसंख्या 6 न आता 12 अंकावर. 44चं टार्गेट. इथून मात्र शॉर्ट पॉइंटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चेंडूला स्टॉप केलं, पण एक सिंगल मात्र मिळवतीये आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली जातीये. ती 13 धावा तुम्हाला पाहायला मिळेल. 13 ऑन अ बोर्ड. या वेळेला फटका फसलाय. आर्यन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु प्रयत्नाने यश आलं नाही. जयने टिपलाय झेल. ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये फलंदाज बाद. धन्यवाद. धन्यवाद डीजे. आपण पाहुण्यांच्या स्वागत सोहळ्याकडे वळणार आहोत. सन्माननीय सचिव रिव्हर व्ह्यू दिलीप गुंड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सन्माननीय सचिव रिव्हर व्ह्यू सोसायटी दिलीप सर. संतोषजी विखारे यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे. सन्माननीय सचिव रिव्हर व्ह्यू सोसायटी दिलीप सर यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे. त्यानंतर सन्माननीय सदस्य रिव्हर व्ह्यू तुषार जाधव सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सन्माननीय संजय यांना मी विनंती करतो की सन्माननीय सदस्य रिव्हर व्ह्यू सोसायटी तुषार जाधव साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावर करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय नामदेव गोसावी साहेब सदस्य रिव्हर व्ह्यू
रिव्हर व्ह्यू सोसायटी सन्माननीय नामदेव गोसावी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. त्यानंतर सन्माननीय खजिनदार रिव्हर व्ह्यू सोसायटी रोशन दीक्षित साहेब यांना विनंती असेल त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. त्यानंतर सन्माननीय सदस्य रिव्हर व्ह्यू सोसायटी सचिन गलांडे साहेब यांना विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. सन्माननीय सचिन सरांना विनंती असेल. यानंतर सन्माननीय सदस्य रिव्ह्यू सोसायटी सचिन बोर्डे साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. ओव्हर टू शेखर सर. त्याचबरोबर सन्माननीय आमचे पाहुणे विक्रमजी मोरे साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. सन्माननीय पाहुणे विक्रमजी मोरे साहेब. षटक इथून दुसरं सुरू झालंय. अगदी जर मी म्हणेन तर खूप साऱ्या चुक्या करताना नाईट रायडर संघाला आपण पाहिलं. एक्स्ट्रा धावा बऱ्याचशा खर्च झाल्या. इथून मात्र फटका पाहायला म्हणतो विकास उतेकर यांचा. झेल खाली क्षेत्ररक्षक चुकी करतोय. झेल मात्र मिस केला जातो. 40 चे खेळाडू विकास उतेकर इथून त्यांना जीवदान मात्र मिळालंय. या बॉलवर सिंगल आली. सिंगल न मात्र धावा संख्या 19 धावा. अगदी जर आपण विचार केला ना तर खूप चुक्या होत आहेत. चुक्या रोखणं आता गरजेचं असणार आहे. चुक्या रोखाव्या लागतील. अगदी स्पर्धेमध्ये जर अस्तित्व ठेवायचं असेल, अगदी जर पुन्हा एकदा इन व्हायचं असेल तर तुम्हाला या मॅच मध्ये काहीतरी करावं लागेल. करू या मरो अगदी स्थिती त्या पद्धतीने तुम्हाला फिल्डिंग आणि गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला आपण पाहताय समोरच्या दिशेला खेळतोय ऑन साइडला. इथून मात्र झेल टिपलाय. बघा ही रणनीती होती. ही रणनीती होती. मागच्या बॉलवर झेल सोडण्याचं कारण विकास उतेकर नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईक वर राजला आणलं आणि त्यानंतर चांगला बॉल हाताळलाय आणि त्यानंतर आत्ताचा झेल मी सोडणार नाहीये हे जयने सांगितलंय. आणि इथून मात्र आपण पाहताय विकेटचा पतन. जय भुईरने टिपलाय झेल. राज विकारे बाद. धावसंख्या आहे 19. म्हणजे अद्याप 25 ची आवश्यकता असेल. 25 धावा करायच्या आहेत. परेश गायकर कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये परेश यांचा काय खेळ आपण पाहिला. 41 धावांची इनिंग. अफलातून षटकार चौकार एकाकी किल्ला त्याने लढवला. झुंज दिली. आणि आपण पाहिलं तर मॉडर्न कॉलेज इथे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. आपण पाहताय अगदी शिक्षण क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी. त्याच पद्धतीनं क्रिकेटच्या पटलावर लीग मध्ये करंजणे गावासाठी अगदी चांगला खेळ. पुढचा बॉल गोलंदाज तयार. साई मोरेचा हा पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवर मात्र इरादे स्पष्ट करतोय परेश गायकर आणि त्यांच्या बॅट मधून आलाय ऑन साइडला लॉंग बॉल मध्ये हा 4 धावेचा चौकार. एकवीस ची आवश्यकता असेल.
18 बॉल 21 ची आवश्यकता. फुलटॉस बॉल होता. विकासजी उतेकरण आपण पाहताय सिंगल रन्स त्यांनी पूर्ण केली. स्ट्राईक वर आता परीक्षांना आणलंय. सिंगल न धाव संख्या आता स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळेल ती 24 धावा पाहायला मिळत आहेत. 17 बॉल आणि 20चा आता समीकरण राहिलंय. 17 चेंडू आणि 20. 19व्या मॅचचा टॉस झालाय. टॉस ज्या टीमनं जिंकला डिसिजन वर अंमल करा. लगेच या मॅच नंतर मैदानाचा ताबा घ्या. 17 बॉल 20. बॅक टू बॅक जर 3 षटकार 3 चौकार आले तर भरतजी साबळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. बक्षिसांची खैरात पारितोषिक लगावलं जाते. यावेळेला आपण पाहताय शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहेत पाहायला मिळतील तुम्हाला. परंतु रनचा प्रयत्न केलाय. क्या बात है. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चपलाई दाखवली जाते. जिथे सिंगल तिथे डबल ला कन्वर्ट केलाय आणि 2 धावा इथून जोडल्या. कारण परीक्षांना माहिती आहे या मॅचचं आणि या धावेचं महत्व आणि त्या 2 धावा जोडल्या गेल्या आणि या 2 ना आता धावसंख्या स्कोर कार्ड वर तब्बल 26 आता 18 करायचे. 16 बॉल 18चं विनिंग कॅल्क्युलेशन. 16 मध्ये 18चं टोटल राहिलंय. 16 बॉल आणि 18ची गरज असेल. आता लहानसा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्याला फिल्डिंग साठी बोलावले जात आहे. या वेळेला आपण पाहू शकाल फटका अप्रतिम आहे. फक्त दिशा दिली, लाईन ओळखली, लेंथ ओळखली आणि त्या बॉलवर मात्र आपण पाहिलं तर फुल टॉस बॉलवर मात्र शॉर्ट फाईन लेगच्या वरतून खेळतोय. इनफिल्डच्या वरून आणखी एक चौकार. थँक्यू. पुढचा बॉल पुढच्या बॉल साठी पुन्हा एकदा तयार. या वेळेला ती आपण पाहतो फुल टॉस बॉल. फक्त सन्मान दिलाय. कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप मिड विकेट मध्ये पाहिलं असेल आपण. फिल्डिंग करतोय, चेंडू फेकणार तत्पूर्वी पुन्हा 2 आणि या 2 ना आता टीमची धावसंख्या पुढे गेली ती 32 या अंकावर. आता 12ची आवश्यकता आहे. 12ची आवश्यकता राहिली आहे. या मॅच मध्ये 12 धावा वाचवल्या जातील नाईट रायडर टीम कडून का, हा सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. इथून प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय. हा प्रश्न विचारला जाईल परेशला सुद्धा. 12ची आवश्यकता असताना चेंडू बाकी होते परंतु इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. मिसक्यूट स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि इथून मात्र काऊ कॉर्नर मध्ये भूषण टिपलेला झेल आणि इथून मात्र लागलाय बॅट्समन सुपर किंग परेश गायकरबाद. बत्तीस जोडलेत. 12ची आवश्यकता. बॉल 13 शिल्लक आहेत. 13 चेंडू आणि 12ची गरज. न्यू बॅट्समन शुभम ठाकूर. शुभम ठाकूर आता मात्र बॉलिंग मार्क वर येत आहेत. शुभम ठाकूर बॅटिंग साठी पाहायला मिळत आहे. स्ट्राईक वर आलेत नवीन फलंदाज. त्यावेळेला फुलटॉस बॉल. सनी यांनी आपण पाहिलं या षटकामध्ये सर्व बॉल फुलटॉस फेकलेत आणि त्याचा फायदा सुद्धा मिळाला. एक्स्ट्रा धावा सुद्धा खर्च आल्या. आता मात्र राहिलेत बॉल 12 आणि 12 मध्ये 11ची गरज आहे. 12 चेंडू 11 धावेची आवश्यकता. 3 षटकं संपली. 12 बॉल मध्ये आता 11चं कॅल्क्युलेशन.
या वेळेला फटका पाहायला मिळेल. या बॉलवर मात्र 2 आल्या, 2 धावा सन्माननीय शेखर आपले पाहुणे या व्यासपीठावर आहेत. सन्माननीय अनुज जितेकर साहेब, त्याचबरोबर कुंडेवाळ सरपंच सन्माननीय सदाशिवजी वास्कर आणि त्याचबरोबर दापोली ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय ज्ञानेश्वर जितेकर साहेब, या सगळ्यांचं या करंजाडे प्रीमियर लीग मध्ये मनापासून स्वागत. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये विकास हुतेकर यांच्यासाठी, संतोष भिकार यांच्याकडून येईल. आणि इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस, रनआउटची विकेट. कारण जसं शॉट खेळण्यासाठी पुढे गेले तसेच पुढे गेले, रन्स घेण्याचा प्रयत्न झालाय आणि इथून मात्र फलंदाज आणखी एक भाग विकास हुतेकर. रनआउटची विकेट मिळाली. आता मात्र राहिलेत 9 बॉल आणि त्या 9 मध्ये 8 धावेची गरज. 9 चेंडू आणि 8 धावा. थोडस टेन्शन प्रेशर दोन्ही टीम साठी असेल, कारण असं वाटलं होतं की सामना फिनिश लवकर करण्याचा इरादा होता, परंतु आता मात्र सनी कैकाडी यांनी मात्र जर विचार केला ना तर काहीशी रणनीती आखली आहे. चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी तर करायला सुरुवात झाली आहे. आता बॉल राहिली 9, 8 ची गरज. आदर्श सरपंच, उपसरपंच आणि आदर्श सरपंच म्हणून पुरस्काराने सन्मानित असलेले सन्मान्य आदरणीय श्री सदाशिव शेठ वास्कर कुंडेवाल आणि आमचे आठ गेंदे और 6 रनों की जरूरत है. वहां पे सिंगल आ चुका है. 7 गेंदे, अब 5 रनों की जरूरत. मुकाबला आसान है पीली जर्सी वालों के लिए. सुपर किंग्स के लिए, करंजाड़े सुपर किंग्स के लिए मुकाबला आसान है, यकीन मानिए. लेकिन गेंदबाज अगर मेहनत करे तो ये रन बन भी नहीं सकते. अगर मेहनत करा गेंदबाज करे तो. मेहमानों के स्वागत में जुड़ चुके हैं हमारे कमेंटेटर शेखर सर. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, लेकिन ये लंबा हिट, क्या होगा आएगा कैच, लेकिन ये सिक्सर के साथ मैच खत्म हुआ है. पीली जर्सी वाले सुपर किंग्स करंजाड़े इस मैच को जीती है और हम चलेंगे मेहमानों के स्वागत में. चला आपण व्यासपीठावर सन्मान करूया. सन्माननीय आमची अनुजजी जितेकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आपण सन्मान करतोय. त्यानंतर कुंडेवाल गावाचे एक यशस्वी आणि